एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। ठाकरे बंधूंमध्ये आता बैठकांवर बैठका होत आहेत। जागा वाटपाचा पेच काही सुटत नाहीये। युतीच्या घोषणेसाठी सुद्धा मुहूर्त सापडत नाहीये। युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। ठाकरे बंधूंमध्ये आता बैठकांवर बैठका होत आहेत। जागा वाटपाचा पेच काही सुटायचं नाव घेत नाहीये। युतीच्या घोषणेसाठी आता मुहूर्त सापडत नाहीये, तर युतीची घोषणा आता पुढे ढकलण्याची शक्यता आहे। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। स्वप्नील, आपण पाहतोय ठाकरे बंधूंच्या संदर्भात युतीची अधिकृत घोषणा आज होणार होती, मात्र ठाकरे बंधूंमध्ये अजूनही बैठका सुरू आहेत। जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाहीये। युतीची घोषणेचा मुहूर्त आता पुढे जाण्याची शक्यता आहे का? शुभम, नक्कीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल सांगितलं होतं की खरं तर मंगळवार युतीची घोषणा होईल, मात्र अद्यापही जागा वाटपाचा पेच आहे तो सोडवला गेलेला नाहीये। काही 4 ते 5 जागांवरून अजूनही घोडा अडलेला आहे। यामध्ये शिवडी असेल, माहीम, दादर आणि भांडूप येथील जागा आहेत। कालच्या बैठकांमध्ये शिवडीची जागा जरी सुटली असेल तरी अद्यापही भांडूपची जागा अद्याप सुटलेली नाही आहे। त्या जागेवरती अद्यापही पेच आहे। खरं तर ठाकरे गटाकडून सुद्धा क्लेम केला जातोय आणि मनसेकडूनही क्लेम केला जातो। त्यामुळे या जागांवरती आज दिवसभरात चर्चा होण्याची शक्यता आहे। जोपर्यंत जागा वाटपाचा पेच हा सोडवला जात नाही, जागा वाटपाची चर्चा पूर्ण होत नाही, तोपर्यंत युतीची घोषणा नको असा दोन्ही ठाकरे बंधूंचा खरं तर पवित्रा आहे। आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा समोर आलेला आहे। यामध्ये 140 ते 145 जागा ज्या आहेत ते शिवसेना ठाकरे गटाला, मनसेला 70 ते 65 जागा आणि इतर ज्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आहेत त्यांना 10 जागा त्यांच्या पदरात पडतील, अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे। मात्र अद्यापही यामध्ये ठोस आकडे समोर येताना पाहायला मिळत नाहीत, कारण 4 ते 5 जागांवरती अद्यापही वाद पाहायला मिळतोय। हा वाद आज मिटणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शुभम, स्वप्नील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंच्या सेनेचा आणि मनसेच्या संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील सुटत नाहीये। हा फॉर्म्युला जर सुटला तर तो कसा असेल? ठाकरेंच्या शिवसेनेला 145 ते 50 जागा मिळण्याची देखील शक्यता आहे। जागा वाटपाचं सूत्र नेमकं कसं निश्चित होण्याची शक्यता आहे? नक्कीच आता सध्या मिळालेल्या फॉर्म्युलानुसार खरं तर 145 ते 50 जागा ज्या आहेत त्या शिवसेना ठाकरे गट लढवेल अशी शक्यता आहे। गेल्या 82 जागा खरं तर ठाकरे गटाने जिंकल्या होत्या। यामध्ये त्यांनी 100 पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या। त्या जागांवरती अद्यापही क्लेम हा शिवसेना ठाकरे गटाचा आहे। मनसेकडून खरं तर अनेक जागा त्यांच्या पारड्यात पाडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, मात्र जास्तीत जास्त 65 जागा या त्यांच्या पारड्यात पडतील असं एकंदरीत पाहायला मिळालं। मात्र फॉर्म्युलानुसार 65 ते 70 जागा या मनसेला जात आहेत असं एकंदरीत यामध्ये पाहायला मिळते। आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा खरं तर मनसे म्हणजे आणि ठाकरे यांच्यासोबत लढणार असल्यामुळे त्यांना सुद्धा काही जागा जाणार, जवळपास 10 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा मिळतील। त्यामुळे कुठेतरी एक वेगळा फॉर्म्युला सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे जर आजची जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली तर। ठीक आहे स्वप्नील, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।